वेदक आदरणीय सर्वांचेच महागुरु एम डी गडगे सर आणि नक्कीच आजचे आमचे दोन बर्थडे रुपेश सर आपण पाहतो आज ज्यांचा वाढदिवस आहे ते सचिन दादा मुंडे 9191 आणि आमचे आकेशबाई तात्रे पांडुरंग पाटील आज या तिन्ही व्यक्तिमत्वांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. यस डीजे आपण देऊ पेंडिंग ठेवा देऊ. मराठीचा तंत्रशुद्ध आवाज रोशन पाटील सर शिरवली आणि गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये कांचनजी पालकर केवाय आणि मी रुपेश पाटील जानवली पेन. नक्कीच आम्ही येथे आज तिनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यस मॅच ऑन. तर व्यासपीठावर आताच वागेश्वर अलिग्राम क्रिकेट संघाचे खंदे समर्थक सुरेश जोशी यांचं आगमन इथे झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. थँक्यू. गेम ऑन लेस्ले संघर्षाला सुरुवात परत एकदा शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या दोन संघांमधला सामना. पहिलाच बॉल इथे आलाय. थोडंसं बॉलिंग होताना पाहायला मिळालं त्याचा मात्र इथून फायदा उचलला जाईल का की रनआउटची संधी आहे तिथे. पंच कळवत्या तिसरे पंचांकडे आलेत पहिल्याच बॉलवरती. अगदी बरचसं काही घडताना मात्र पाहायला मिळतोय. गरमाहाट गरमाहाट आणि गरमाहाट मॅच होणार इथे मात्र जबरदस्त. अगदी पहिल्याच बॉलवरती तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. रनआउटची विकेट येईल इथे मात्र ओपनिंग क्रीज मध्ये मात्र फलंदाज सुरक्षितरित्या मात्र पोहोचताना पाहायला मिळतील. एक महत्वाची विकेट आहे. सोपान म्हात्रे डेंजर झोन मध्ये आहे. दुसरी धावेची खरंच गरज होती का ही दुसरी धाव पूर्ण झाली का. बॉडी लँग्वेज इथून नेरे टीमची मात्र सांगतोय की 50-50. सोपान म्हात्रेंना विश्वास आहे मी सुरक्षित आहे आणि इथून सर तिसरे पंच आमच्या प्लीज मी विनंती करेन कुठे आपण असाल तर यायचं आहे लगेच. नोट आउट. हो अगदी इथून पहा इथून स्क्रीनवरती आपण पाहू शकता इथे बराचसा इथून आतमध्ये मात्र सोपान मात्र गेले होते ओपनिंग क्रीजमध्ये आणि ते खास आहेत क्लास आहेत. कशा पद्धतीनं बॅटला स्कीड करायचं अशा वेळी ते अगदी छान पद्धतीनं सोपान मात्र यांना माहिती आहे आणि त्याचमुळे इथून सोपान मात्र वाचलेत. त्याच्यानंतर तडका काढण्याचा प्रयत्न उंच माझा झोका घेत बॉल मात्र हवेमध्ये आहे जरूर तिथे. सोपान म्हात्रे यांना मिळालंय जीवदान. दुसऱ्या बॉलवरतीही 2 चेंडू 2 वेळा जीवदान सोपान म्हात्रे यांना मिळालंय. काय मॅच पाहायला मिळतोय एक महत्वपूर्ण. सातत्याने मात्र हरिग्राम हा संघ सोपान म्हात्रे नावाच्या भोवती फिरताना मात्र पाहायला मिळतं आणि सोपान म्हात्रे म्हटल्यानंतर हरिग्राम असं समीकरण राहिले गेल्याने त्याच फलंदाजांना लगातारच्या 2 बॉलवरती जीवदान मिळालंय. 4 धावा धावपलकावरती. नेरे संघ थोडस दबावामध्ये आता मात्र येताना पाहायला मिळेल. खराब क्षेत्ररक्षण होतोय की काय कारण ज्या पद्धतीने थ्रो ज्या गतीनं मात्र जायला होता पहिल्या बॉलवरती त्या गतीने गेला नाही. सोपान मात्र त्या गतीनं मात्र ओपनिंग क्रीजमध्ये पोहोचले. यानंतर मात्र क्लास झेल उलट्या दिशेनं झेल घेण्याचा प्रयत्न तोही मात्र अपयशी झालाय. दिवा पाटील आपण पाहिलं गेलं तर अप्रतिम गोलंदाज म्हणून यांची ओळख सातत्याने राहिली गेलेली आहे आणि या बॉलवरती त्याचबरोबर पाहिलं गेलं तर बॅटला ब्रश जरूर झाला होता तिथे. मोठा फटका कन्वर्ट करता आला नाही आणि एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल येते. 5 धावा धावपलकावरती. बॉलचा खेळ झाला आतापर्यंत 3. पहिल्या बॉलवरती 2 दुसऱ्या बॉलवरती 2 तिसऱ्या बॉलवरती 1 एकूण धावपलकावरती 5 लागल्या जात आहेत. हरिग्राम आणि नेरे अगदी एकाच विभागातील दोन्ही संघ आपल्याला मात्र इथून संघर्ष करताना इथे मात्र पाहायला मिळतात. आज दमदार फायनल डे कसा असावं त्याचं उत्तम उदाहरण साकारणारी मात्र स्पर्धा तालुका प्रमुख चषक 2025. चांगला बॉल इथे मात्र आणखी एकदा हाताळला जातोय. भोईरला पाहतोय इथे आणि गोलंदाज म्हणून सातत्याने आपल्या नावाचा परिचय दिलाय आणि त्यानंतर आता फलंदाज म्हणून कशा पद्धतीने मात्र इथून खऱ्यामध्ये उतरतात ते पाहणं गरजेचं आहे. आणि उल्लेख करू आपण एका नावाचं
ओव्हर द विकेट मात्र आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला, थोडासा साईड आउट साईड ऑफ स्टंप डिलिव्हरी, अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल मात्र पाहायला मिळाला. उजव्या एसटीला सोडून जाणारा वाईटचा निर्णय इथे त्यांना पाहायला मिळतोय. आणि नेरे म्हटल्यानंतर आमचा मेलेडी आवाज सागरजी मांडवकर यांना आवर्जून त्यांचा उल्लेख केला जातोय आणि त्यांचाही आवाज या स्पर्धेच्या निमित्ताने लगतचे 7 दिवसाची स्पर्धा आपण संपन्न होताना पाहायला मिळते. गिरकी घेतली, फिरकी घेतली, शतक नाही, पिवंता षटक आहे. वन बाउन्स बॉल होते फरार. अनुभुहीरच्या बॅटमधून मात्र हा आलाय. कलात्मक नजाकत सौंदर्य सगळ्यांचा परफेक्ट या एकाच फटक्यावरती मात्र पाहायला दाखवताना पाहायला मिळत आहेत. अनुभुहीर चौकार. तर रुपेश सर यानंतर खार्डी आणि पाली यांच्यामध्ये सामना असेल ए आणि बी ग्रुप. तर खार्डी कॅप्टन आणि पाली कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये रेडी ना. मग असा एक मॅन ऑफ द मॅच सुद्धा पेंडिंग आहे, तो सुद्धा आम्ही देणार आहोत. देवा पाटील फटफटवून खेळण्याचा प्रयत्न पाहत येते, परंतु त्यानंतर अगदीच ओळखलं होतं, पारखलंही होतं गोलंदाजांनी आणि त्या पद्धतीने जागा बनवली गोलंदाजी करण्यासाठी, ती जागा बनली गेली आणि त्यानंतर डॉट बॉल येताना मात्र पाहायला मिळालं. इट इज वेल शिवड गोड झालाय. 10 धावा या षटकामध्ये आल्यात आणि विकेट जरी गेली नसली तरी नेरे संघाच्या बाजूने मात्र पहिल्या षटक मात्र जाताना पाहायला मिळतोय. तो नितीन तर मॅचचा मॅन ऑफ द मॅच थोडी दिलगिरी व्यक्त करेन विशाल भोईर, ज्याचं आपण इंडिव्हिज्युअल योगदान पाहिलं, जो पेंडिंग होता. पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान आम्ही करत होतो. 4 चेंडूमध्ये 18 आणि विशाल भोईर ठरला मॅन ऑफ द मॅच. विशालला विनंती करेन थोडी दिलगिरी व्यक्त करतो, आपण प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड घेण्यासाठी यायचं आणि मॅनेजमेंटकडून आम्हाला काही सूचना आल्यात. 1 ते 1.5च्या आसपास आम्ही ॲक्टिवा 6G चा जो भाग्यवान विजेता प्रेक्षक 1,06,000ची ही बाईक आणि पुरस्कर्ते आमच्या स्पर्धेचे मार्गदर्शक प्रणेते पुरस्कर्ते बिंदासभाई यांच्या वतीनं आम्ही 3 बाईक 2 लाखाचा आर्थिक सहाय्य आणि 1 ते 1.5च्या मध्ये रुपेश सर आपण भाग्यवान प्रेक्षकाचा लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. धन्यवाद. सन्माननीय वाल्मिक भगत हरिग्राम यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 12:29 झालेत. अजूनपर्यंत तुमच्याकडे जवळपास 1 तास आहे, म्हणजे 60 मिनिट आहेत. लकी कुपन तुम्ही घ्या आणि ॲक्टिवा 5G आपल्या घरी घेऊन जा, फक्त 200 रुपयामध्ये. लगेच थांबू नका, पेट्रोलही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणखी एक डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अजित गवते आलेत आता इथे मात्र. नेरी टीम खूप फॉर्ममध्ये टचमध्ये आपण पाहायला गेलं तर 2025 आणि 2024 मध्ये, आणि या संघाची चर्चा मात्र टेनिस पटलावरती होताना पाहायला मिळाली. स्कायरा 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज नेरी टीम अगदी आरामात इथे मात्र पाहायला गेलं तर संधी मिळणार नाहीये. तिथे हवेवरती मात्र इथून अगदी धग्गात लाइटिंग लावत बॉल फरार, सीमारेषा पार, धावा येतील 6 षटकार. अप्रतिम इथे मात्र फटका 16 धावा धावपालिकावरती यानंतर मात्र पाहायला मिळत आहेत. सुपान म्हात्रे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र धावांचा ओघ आपल्याला मात्र जरूर पाहायला मिळेल आणि सातत्याने ते मात्र पाहायला मिळालंय. चार बाईक आतापर्यंत त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाईक मॅन या विभागातील म्हणून त्यांना ओळखले जातात आणि हरिग्राम म्हटल्यानंतर हरिग्रामची रन मशीन म्हणून त्यांची ओळख सातत्याने राहिली गेलेली आहे. हे नावाची दखल घेतली गेली आहे टेनिस क्रिकेट पटलावरती. सुपर मात्र अगदी भन्ना तलवारीसारखी बॉल बॅट जरूर इथे मात्र फिरवली होती, पण तेवढाच वेगानं भन्नाट वेगानं प्रचंड वेगानं मात्र बॉल हाताळला गेला. तिथे गोलंदाज अजित गवते ही नाव गोलंदाजीसाठी मात्र ओळखली जात आहेत आणि सुपान म्हात्रेसारख्या फलंदाजांना मात्र शांत ठेवलंय. आणि तेच तुम्हाला करायचं आहे ना. तुमच्या समोर किती मोठं आव्हान आहे ना, ते त्याला सर्वांना विसरून स्वतःला सिद्ध करा ना. त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर गिरकी घेतली, फिरकी घेतली आणि बॉलला पाठवून दिले सीमारेषा पार. आणखी एक येतोय सोपान मात्र 10 मार्क षटकार.
सब कुछ रंगामध्ये आणि ढंगामध्ये बडा मंच पंच भी बडा, रात उतनी होती है सितारे भी उतने चमकते हैं. त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र सोपान मात्र देत असताना पाहायला मिळत आहेत. काय अप्रतिम. तर सन्माननीय नामदेव भोपी साहेब ग्रामपंचायत सदस्य हरिग्रामचे यांचं इथे शुभ आगमन झालं. त्यांचं वेलकम सुस्वागतम. बघा 1 ते 1.5च्या मध्ये लकी ड्रॉ ओपन होईल. ज्यांना कुपन हवं असेल तर उजव्या बाजूला अजूनही काउंटर ओपन आहे. येस, वळूया मॅच कडे. आणखी एक चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे डाऊन द बॉल. आता मात्र खेळ समाप्त होतोय. मोठ्या खेळाडूचा अंत झालाय. इथून 440 व्होल्टचा करंट मोठा बुरुज ढासळलाय. फलंदाज बाद सोपान म्हात्रे बॅक टू द गा. आपण देतोय विशालला. या समाधान दादांना विनंती करेन आमचे सन्माननीय पाहुणे यांच्या हस्ते प्लेअर ऑफ द मॅच देतो. गणेश ठोंबरे साहेब यांना विनंती करेन या आपण. अप्रतिम. इथे मात्र फलंदाजीचा साकारताना मात्र इथून षटक क्रमांक समाप्त झाला. अजित गवते यांच्या स्वरूपामध्ये मात्र दुसरं. 2 षटकानंतर 26 धावफलकावरती पहिला षटक देवा पाटील यांनी हाताळला होता. त्यामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या. अजित गवते आले दुसऱ्या षटकासाठी आणि 16 धावा या षटकामध्ये आल्यात. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावा. 4 षटकांचा खेळ असणार आहे. उर्वरित 12 बॉल अजूनपर्यंत इथून शिल्लक असणार आहेत आणि एक बॉलवरती आता इथे धावा किती जमवल्या जातील. इथून गोलंदाजी करताना एका बॉलवरती तुम्ही कशा प्रकारे गोलंदाजी करताय ना ते महत्त्वपूर्ण आहे. आतापर्यंत चांगलं खेळ दोन्हीकडनं झालंय. अगदी समांतर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्या पद्धतीनं बॉलिंग आणि बॅटिंगचं समतोल इथे मात्र पाहायला मिळतोय. अस्थिर, चंचल आणि डुलमुल या सगळ्यांचं परफेक्शन्स या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे विकास आलेत. आपल्या टीमचा विकास करतील का? हो यस, डेफिनेटली विकास करण्याचाच बॉल इथे मात्र विकासांनी हाताळलाय आणि फलंदाज बाद होतील. आणखी एक महत्त्वपूर्ण विकेट. अनु भोईर बॅक टू द गार्ड. रंगात आलेत आणि प्रेक्षकांना रंगात आणण्याचं काम त्यांच्याकडनं केलं जातं. प्रचंड तोबा गर्दी मात्र पाहायला मिळतोय मैदानाच्या अगदी चारी बाजूला. परंतु कृपया जिथून इलेक्ट्रिकल वायर जिथून गेलेल्या आहे तिथून कोणीही कृपया तिथे जाऊ नका आणि तिथे टच करू नका याची कृपया खबरदारी घ्या. कारण घरी आपली वाट पाहतात आपले घरातील, त्याचीही कृपया आपण दक्षता घेतली पाहिजे. विकास आलेत. पहिल्याच बॉलवरती मात्र विकास करून देताना मात्र पाहायला मिळाले आणि राज जाधव आणि रोहित घरत हे 2 फलंदाज या मॅचला या धावसंख्येला कुठपर्यंत घेऊन जातील त्याचीही चर्चा आपल्याला करावी लागेल. 26 धावफलकावरती लागल्यात आत्तापर्यंत. अप्रतिम इथून मात्र खेळ साकारताना मात्र पाहायला मिळाला. पहिल्या मॅचपासून रंगतदार प्रत्येक सामना होताना पाहायला मिळालं आणि हीच तर स्पर्धेची ओळख असते ना. ती स्पर्धेची ओळख निर्माण झाली आहे.
मान्यवरांची मांदी आली मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेला एक वेगळी झाली प्राप्त झाली आहे. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा साकार होताना मात्र खानाव नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय रुपेश शेठ बिंदासभाई ठोंबरे तालुका प्रमुख चषक 2025चा मात्र हा दमदार सोहळा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा रंगताना इथे मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. 26वा धावफलकावरती आई फटका फसलाय पाहायला गेलं तर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्याची संधी आहे तिथे. यस, सुरुवात करायला घाबरू नका, योग्य सहकारी निवडा, शिस्तबद्ध पद्धतीने काम करा, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करा आणि ते केलंय विकास. या मात्र गोलंदाजाने आणि आपल्या टीमचाही विकास केलाय. फलंदाज बाद आणखी एक महत्वपूर्ण विकेट. बॅक टू द गट. तर बघा यानंतर टॉस होणार आहे. मी खार्डीचे कॅप्टन आणि पाली रोहित या आणि मी विनंती करेन खार्डी सूरज या. आणि आपण पाहतोय बिंदासबाईंच्या नावाची स्पर्धा शिवसेना पनवेल तालुका प्रमुख. आज या स्पर्धेसाठी आपण पाहतोय 3 बाईकची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी आज आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव आणि या भव्य दिव्य नाईट स्पर्धेला निर्माण स्पोर्ट्स आणि बजरंग स्पोर्ट्स देवीचा पाडा. मी पुनश्च एकदा त्यांचे धन्यवाद देतो. निर्माण स्पोर्ट्स आणि बजरंग स्पोर्ट्स यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 10,000चं आर्थिक सहाय्य आम्हाला मिळालं. मी दोन्ही आमच्या दानशूर दात्यांचं निर्माण स्पोर्ट्स आणि बजरंग स्पोर्ट्सच्या पुरस्कर्त्यांचं धन्यवाद देतो. चला टॉस मॅन्डेटरी. कॅप्टन या लगेच पाली आणि खार्डी. प्रसाद पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणे होताना पाहायला मिळतात. इथे विकास फाटक यांना पाहतो मित्र. इथे चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. आपल्या नावाचा परिचय दिलाय कारण ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त करून दिली पहिल्या बॉलवरती. त्याच्यानंतर मात्र दुसरा बॉल डॉट आला. तिसऱ्या बॉलवरती आणखी एक विकेट प्राप्त करून दिली. म्हणजे या षटकामध्ये 2 विकेट आपल्या संघाला प्राप्त करून देत असताना इथे मात्र पाहायला मिळालं. आणि थोडंसं मात्र इथून बॅकफुटला फेकण्याचं काम विकास या गोलंदाजाने केले. परंतु ज्या पद्धतीनं आपण हरिग्रामला पाहायला गेले कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण हरिग्राम गावानं मात्र सातत्याने क्रिकेटमध्ये दिले. त्याची चर्चा आपण करत होतो. फक्त ऑनसाईडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपमध्ये बॉलपर्यंत बॉल येतील उचलतील फेकी करतील तोपर्यंत एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल प्रसाद पाटील यांच्या बॅटमधून. 27वा धावफलकावरती 2.4चा खेळ आत्तापर्यंत झालाय. म्हणजे तुमच्याकडे अजून बरेचसे बॉल शिल्लक आहेत. या उर्वरित बॉलवरती कशा पद्धतीने तुम्ही धावा जमवताय ना आणि कशा पद्धतीने तुम्ही खेळ करताय ना ते खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण या जोडीला मैदानामध्ये थांबणं ना आता इथून इम्पॉर्टंट असणार आहे. कारण महत्त्वपूर्ण फलंदाज वास झाल्यानंतर तुमच्यावरती परिपूर्ण जबाबदारी असणार आहे. विकास आहे तिथे आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळाले. कलात्मक पद्धतीने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु तेवढाच फ्लाय झालेत बॉलवरती आणि पकडलाय आपल्या हातामध्ये. तोपर्यंत फेकतील आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेनं 29 धावा धावफलकावरती 10.11च्या सरासरीनं आत्तापर्यंत इथून धावा जमवत असताना मात्र फलंदाजी करणारी टीम हरिग्रामला पाहतोय. ते शिवांश वाघेश्वर हरिग्राम आणि नेरे संघ. चेंज ऑफ द स्पेस अगदी ऐन वेळेमध्ये बॉलमधील गती आहे ना ती काढून घेण्यात आली आणि अप्रतिम बॉल ते मात्र पहा रिप्लेमध्ये पाहू शकताय. ज्या पद्धतीनं असं वाटत होतं की कुठेतरी हा बॉल थोडासा स्पीडने येईल तसं होताना पाहायला मिळालं नाहीये. डॉट बॉल आलाय. एंड इज वेल. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकानंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात्या त्या 29. 3 विकेट माघारी. ठोकोडीची नितीन. अनिल पाटील साहेब इथे आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळतात आणि त्यांचेच चिरंजीव पुष्कर पाटील मैदानाच्या आतमध्ये मात्र क्षेत्ररक्षण करताना मात्र पाहायला मिळतात. आणि ह्या वयामध्ये तुम्हाला गावाच्या संघामध्ये संधी मिळणं आणि तेही नेरे गावामध्ये. कारण सध्याच्या घडीला नेरे हा संघ खूप फॉर्ममध्ये आहे सध्या.
धनेश गवतेला पाहतो आपण आणि अनेक खेळाडूंची मात्र चर्चा होताना पाहायला मिळेल. 29 धावा धावफलकावरती. विकास यांचा षटक क्रमांक त्यांच्या स्वरूपामध्ये तिसरा समाप्त झाला. त्याच्यानंतर मात्र स्वराज गवते हे गोलंदाज अंतिम षटकासाठी षटक क्रमांक 4 मार्गस्थ झालाय. इथे खेळून काढल्या पाहिला गेलं तर ऑनसाइडला स्ट्रेट ड्राइव्ह केलं. क्षेत्ररक्षक 3 बॉलच्या बरोबर धावत असताना पाहायला मिळाल्या. येथील अडवतील तोपर्यंत मात्र इथून एक धाव कंप्लीट मात्र केली जातो. इथे 30 धावा. सन्माननीय करंजाडेचे दिनेशजी शेलार आणि सन्माननीय आमचे पाहुणे सूरज शेलार यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांना विनंती करेन बिंदासबाईंचे या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. दिनेशजी शेलार आणि सूरज शेलार, धन्यवाद. 30 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागले. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठे निराशानंतर मिळतं असं म्हटलं जातं. नेहमी तुमचे महत्त्वाचे फलंदाज बाद जरूर झाले असतील, परंतु तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. ती तुम्ही पूर्ण कराल का त्याची ही चर्चा. बराचसा बाहेर पंच इथून कळवतात. वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मात्र सोडताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 31 धावा लागल्या जात आहेत. कमीत कमी जर नेरे संघाचा विचार केला तर तुम्हाला 45+ धावा असणं खूप गरजेचं आहे. बॅक टू बॅक इथून मात्र रीच करत असताना मात्र इथून त्याच टप्प्यावरचा, परंतु हा व्हाईट बॉलचा निर्णय येताना मात्र पाहायला मिळेल. म्हणजे लगातारचा दुसरा व्हाईट बॉल आलाय. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 32 धावा 32 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळतोय. स्वराज गवतेला पाहतोय ते आपण गोलंदाजी करत असताना. चांगली बॉल अगदी लेग कटर ऑफ कटर टाकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्याची चर्चा मात्र करत होतो आणि तेच बॉल हाताळलाय आणि फलंदाज बाद. आणखी एक विकेट इथे मात्र मिळवून देत असताना पाहायला मिळतील. फलंदाज रोहित गरत बॅक टू डगआउट. राज यादव बाद झालेत माफी असावी आणि इथून 32 वरती 4था विकेट. पालीचे कॅप्टन झाला लगेच यायचं आहे. बापदेव पाली आपणास आदरपूर्वक विनंती केली जाईल की टॉससाठी अतिरिक्त वेळ इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. तरी मी विनंती करेन की आपण लगेच मैदानामध्ये यायचं आहे. आणखी एक चांगला फटका इथे मात्र गॅप शोधून काढली. पाहायला गेलं तर सुईमध्ये धागा ओवाना तशी मात्र ही गॅप पाहायला मिळाली आणि तेच त्या तिथून येतील धावा 4 चौकार. या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 36 धावा. त्याच्यानंतर परत एकदा आक्रमण मात्र पाहायला मिळेल, परंतु अप्रतिम स्वतःला झोकून दिलंय आणि आपल्या गावासाठी मात्र उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाचं चिन्मय पाटील यांच्याकडनं आज झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद. आणखी एक विकेट माघारी जावा लागेल. माघारी विशाल भुईर या फलंदाजांना. पालीच्या संघनायकांना हा शेवटचा कॉल आहे. मॅनेजमेंटकडून आपण टॉस इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, सूचनेकडे लक्ष असावं. धन्यवाद. बघा कुणाला कुपन हवं असेल तर रुपेश सर अजूनही चालू आहेत. आमची काही मॅनेजमेंट सहकारी तिथे बसलेत आणि चला मॅच ऑन होईल. पाली कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. आणखी एक चांगला तडका इथे मात्र पाहायला मिळतोय, परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक काय तिथे मिड ऑफ मध्ये पकडला जाईल. झेल फलंदाज आणखी एक बाद. विकेट वरती विकेट जे मात्र येतात ते मात्र इथून माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. टॉस होणार आहे आणि कांचन पालकर यांच्याकडून सूचना मिळाली. आज आपण ज्यांचा आवाज ऐकतो ते आमचे नामांकित समालोचक
रुपेश पाटील आणि आजच्या रात्रीमध्ये जे त्यांना मानधन मिळणार आहे त्याची सर्व ते कुपन्स घेणार आहेत. यस, अभिनंदन आम्ही त्यांचं. तर विजय मुंडे आजचं रुपेश पाटील यांच्या मानधनाचे ते सर्व कुपन्स घेणार आहेत आणि त्यांना नक्कीच मॅनेजमेंट याची नोंद घ्या. धन्यवाद सागरजी. 36 धावा धावपलकावरती ते मात्र पाहायला मिळतात आणि 3.5चा खेळ आत्तापर्यंत मात्र होताना पाहायला मिळतो इथे. ओहो, आणखी एक बॉल इथे मात्र अप्रतिम पाहायला मिळाला. काय गोलंदाजी केली स्वराज गवते या गोलंदाजांनी. अंतिम षटकामध्ये अशी गोलंदाजी आणि जिथून गरज होती इथून हरिग्राम टीमला मात्र धावसंख्येची आणि ती धावा रोखण्याचं काम केलंय. गतीनं ब्रेक दिलाय मात्र धावसंख्येला. अप्रतिम, कारण या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 7 आणि महत्वपूर्ण 3 विकेट प्राप्त करून दिले. ते नाव आहे गोलंदाज स्वराज गवते. या नावाचा डंका बुलबाला 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 या अंतिम षटकामध्ये पाहायला मिळालं. एकूण धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 36 धावा. आता विजयासाठी येणारे 24 बॉल आणि 37 धावांची गरज असणार आहे. ही स्कायरा 11 श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या संघाला. तर नक्कीच इथे आम्ही टॉस करतो आणि साई बोरवेलचे ओनर्स यशस्वी उद्योजक नेरे नाईट स्पर्धेचे आयोजक आम्ही पाहतोय अनिल पाटील साहेब यांना विनंती करेल. मयूर पाटील आपण सुद्धा जॉईन व्हा आणि टॉस आपण करतो. तर टीम पाली टीम खाडी. तर बघा नेरे संघाचा जो झेल टिपला आहे त्याच्यासाठी युवा उद्योजक दीपेश गवते यांच्याकडून 200 रुपयाचं प्राईज झालं. यस, टॉस जिंकलाय खाडी संघाने. यस, डिसिजन कळवा. आणि अनिल दादा पाटील साई बोरवेल झेल घेतला, त्यांना 500 रुपये आले. चिन्मय, यस मयूर चिन्मय ना, चिन्मयला 500 आलेत अनिल दादा पाटील यांच्याकडून. आणि दीपेश गवते आमचे युवा उद्योजक नेरेचे साई भक्त यांच्याकडून आले 200. अमित दादा गवते यांना आम्ही पाहतो आणि साई बोरवेलचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेश पाटील यांना आपण पाहतोय. चला थोडा स्पीडअप करा. खाडीनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षण 12:49 मिनिटं झालेत आणि काही मिनटं आपण फक्त लकी ड्रॉ ओपन करतो. मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं धन्यवाद देतो. अतिजी साबळे साहेब आम्ही पाहिलं. करंजाडेचे ग्रामपंचायत सदस्य आमदार चषकाचे यशस्वी आयोजक राजेशजी चौधरी असतील, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. तर बघा सुपर 6च्या या लढती असतील. एक सूचना सुद्धा मॅनेजमेंटकडून, हॅट्रिकचं पारितोषिक आम्ही स्वीकारत नाही. मॅनेजमेंटकडून या सूचना आल्यात. सलग 1 किंवा 2 साठी प्राईज आहेत आणि बक्षिसांची घोषणा एकदाच होईल. हा सुद्धा काही मॅनेजमेंटचे नियम्स आमच्यापर्यंत पोहोचतात. तर बक्षीस लावणाऱ्या मी पुरस्कर्त्यांना विनंती करेन का सिंगल डबलसाठी इथे प्राईज आहेत. हॅट्रिकचं कोणत्याही प्रकारचं बक्षीस स्वीकारलं जात नाही आणि बक्षिसांची घोषणा ही मॅचमध्ये रोशन पाटील एकदाच होईल. तर चला मॅच स्पीडअप करा. सन्माननीय अशोकजी येवले साहेब यांचे इथे शुभागमन झाले आणि या स्पर्धेसाठी अप्रतिम बॅनर डिझायनिंग त्यांनी केले. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आज बिंदासबाईंची स्पर्धा पाहतोय. शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आणि राज भोईर यांची मंडप व्यवस्था. मात्र अप्रतिम बॅनरचा हा गेटअप पाहतोय. त्यासाठी सलग आम्ही पाहतोय त्यांचं सहकार्य आम्हाला मिळालं. रामचंद्र खाने चिंचवली यांचे इथे शुभागमन झाले. तर दीपेश गवते यांच्याकडून सलग 2 षटकारांसाठी नेरे टीमला 500चं प्राईज आहे. तर बघा अप्रतिम बॅनर्स ज्यांच्या माध्यमातून साकारलं. खरंच मी मॅनेजमेंटच्या वतीनं, आई गावदेवी, आई जगदंबा स्पोर्ट्स खानावच्या वतीनं आपण त्यांचं मी खरंच खूप धन्यवाद देईन. 12:51 थोडा स्पीडअप करा. सूचना असतील संघाला. सुपर 6च्या मॅचेस हे सिरीजसाठी लास्ट मॅचेस असतील. सेमीफायनल आणि फायनलच्या धावा काउंट केल्या जाणार नाही. प्रतीक जाधव आहेत आमच्या मॅनेजमेंट सहकारी. समाधानदादा ठोंबरे असतील आणि सूचना आल्यात अर्धा तास आम्ही कुपन बॉक्स ॲक्टिवा 6Gचा ओपन ठेवतो अर्धा तासासाठी. चला मॅच ऑन होईल. ऐकूया 2025 श्री रोशन पाटील मराठीचे आमचे अप्रतिम समालोचक यांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू सो मच सागरजी मांडवकर सर नेरे. अगदी या स्पर्धेला खूप लीड केलं. अगदी निश्चितच या स्पर्धेचं विहंगम दृश्य पाहतो. आई गावदेवी, आई जगदंबा स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ खानाव आयोजित ही आपण तालुका प्रमुख चषकाची मैफिल पाहतो.
आज प्रेक्षकांची तुफान गर्दी, अगदी 1 ते अर्धा तास शिल्लक आहे आणि त्यानंतर अगदी लकी ड्रॉ कुपनची सोडत तुम्हाला पाहायला मिळेल. तात्काळ चेंडूंची इथे मागणी केली जाते. बॉल बॉय आपण चेंडूंची तात्काळ इथे पूर्तता करायची आहे. खारगड तळोजा परिभागातून, त्यानंतर करंजाडे परिभागातून, शिरवली परिभागातून, नेरे दोंदे परिभागातून अनेक प्रेक्षक लकी ड्रॉचं नाव नमूद करण्यासाठी आले. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नेरे विरोधात हरिग्राम हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे. अगदी 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. नक्कीच रोशन थोडं थांबवेन. या स्पर्धेसाठी बॅनरचं अप्रतिम आम्हाला ज्यांचं सहकार्य मिळालं ते अशोकजी येवले यांचं सन्मान आम्ही करतो आणि त्यांचे सहकारी त्यांचा आम्ही सन्मान करतो. खूप मोठे योगदान या स्पर्धेला. अप्रतिम बॅनर डिझाईन बळीराम भोईरसाहेब यांना विनंती करेन या आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान करतो. अप्रतिम बॅनर डिझाईन अगदी शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व रुपेशभाई अर्थातच बिंदासभाई यांच्या नावाची स्पर्धा आणि ऑल बॅनर डिझाईन कलर चॉईस गेटअप अप्रतिम त्यांच्या माध्यमातून साकारण्यात आलं. या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान होते. वळूया मॅचकडे, ऐकूया रोशन यांना. थँक्यू व्हेरी मच. अगदी पाहुण्यांचा शाही सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं. हरिग्रामनं धावा बनवल्या अगदी 36 आणि उत्तरार्धामध्ये 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 षटकांची लढत. दोन संघ आपली ताकद पूर्णपणे समर्पित करताना पाहायला मिळत आहेत. महेश दळवे सुद्धा या लढतीला एन्जॉय करत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. परंतु लकी कुपन कोणाचं असेल हे पाहावं लागेल. अगदी खारघर परिभागातून सुद्धा प्रेक्षक आलेत. अगदी लकी ड्रॉची ही सोडत अगदी काही क्षणार्धात तुम्हाला पाहायला मिळेल. जशी शेडुकांच्या घरांची सोडत असते त्या दर्जाचा काहीसा माहोल असेल. कारण लाखापेक्षा जास्त प्राईजची आपल्याला ही ॲक्टिवा स्कूटर पाहायला मिळते. आणि एकमेव कारण सन्माननीय श्री रुपेश बिंदासभाई ठोंबरे यांची आपण देणगी पाहतो. त्यांचं मनस्वी आभार. तात्काळ लढतीकडे आपण लक्ष वेधूया. एक चांगला दमदार सामना इथे पाहायला मिळेल. पहिला बॉल शंखनाद केलाय लॉंगॉनकडे. क्षेत्ररक्षक धनु त्या ठिकाणी सज्ज आहे. धावसंख्येची धनदौलत लुटण्यासाठी आलेल्या फलंदाजाला बाद केलाय. पहिला मोहरा गारद धक्का पाहिला. अगदी उत्तरार्धामध्ये 37 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवरती एक मोठी चपराक लगावण्याचा प्रयत्न होता आणि इथे खेळाडू बाद होतोय. स्वराज गवदे प्रत्येक लढतीमध्ये ज्या खेळाडूनं आपली सत्ता राखली, जर्सी क्रमांक 7 न कमाल केली, परंतु मोक्याच्या क्षणी निर्णायक मॅच मध्ये अगदी भोपळाही न फोडता हा खेळाडू काहीसा माघारी परतताना पाहायला मिळतो. या परिभागाचा विचार केला तर काही थंडीचा माहोल इथे पाहायला मिळतो. गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट अखंडी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. आणि अंतिम मेगा फायनलमध्ये अगदी या स्पर्धेतील अजिंक्यपद कोण जिंकणार, या स्पर्धेचा उपविजेतापद कोण पटकावेल. अगदी 2 मोटरसायकल पाहायला मिळत आहेत HF 100 आणि त्यानंतर अगदी लकी ड्रॉ कुपनची सोडत अगदी काही क्षणार्धात तुम्हाला पाहायला मिळेल. आणि कोण असेल तो भाग्यवान विजेता. अनेकांनी हे कुपन अगदी काढले. अगदी 200 रुपयामध्ये हे नगद कुपन पाहायला मिळतं आणि त्यानंतर अगदी ॲक्टिवा स्कूटर तुम्हाला इथे पाहायला मिळते. उत्तरार्धाकडे आपण पाहूया. अगदी पहिलाच बॉल प्रसाद पाटीलचा पाहिला. चला आपण स्पीडली खेळायचं टीम हरिग्राम, कारण खूप साऱ्या लढती अजूनपर्यंत कव्हर व्हायच्या आहेत. अजूनपर्यंत 4 लढतींचा आगाज आहे. स्पीडली खेळवणं हे रास्त आहे. प्रसादचा पहिलाच बॉल विकेटचं राहिलं पतन. चेंडू क्रमांक 2 गोलंदाज तयार. ओहो बॅटची आतली कडा पाहायला मिळते. फर्स्टली मध्ये चांगली फिल्डिंग, डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न, परंतु काहीसा फसवा राहिलाय. आणि अकाउंट आता ओपन केलं टीम नेरेनं. अकाउंट ओपन होते खेळाडू अजित गवतेचं. अजितच्या साथीनं धनेश आहे आणि या गवते बंधूंना एक विस्फोटक अंदाजामध्ये खेळ साध्य करायचंय. पहिल्याच बॉलवरती जेव्हा झटका बसतो तेव्हा काहीसं दबाव तंत्र अवगत केलं जातं, परंतु पूर्णपणे मुंहतोड जबाब देणारे फटके खेळीच्या माध्यमातून
इथे आपल्याला खेचावे लागतील. या मनसुब्याने खेळ साध्य करायचं आहे निश्चितच नेरेला, परंतु अलीकडे पाहिलं तर आपण धनुष्या माध्यमातून चांगला झेल पाहिला. राईट मोर द विकेट, रॉकेट फायर, बुलंदी, पॉवरफुल स्ट्रोक, दमदार फटका येतोय. हा दमदार चौकन राहावं लागेल, कारण या चौकडीमध्ये धावा बरसताना पाहायला मिळतात. अलीकडचे 2 चेंडू पाहिले, एक सिंगल रन्स बनताना पाहिली, परंतु फलंदाज येता क्षणी आता आक्रमण चढवलंय. अगदी सलामीवीर काढू स्वराज माघारी परतल्यानंतर अजितनं स्ट्राईक दिली धनेशला आणि पहिला चेंडू फेस करत असताना एक चांगला दांडगा फटका आपण पाहिला. भावेश शेलके गोलंदाज सज्ज होते. प्रसाद पाटील प्रहार केला, काउंटर अटॅक, अटॅकिंग बाणा डीप एक शाखावरच्या दिशेनं दागलाय. अजून एक बलवान चौकार, चौके पे चौका, चौके पे चौका, हिरो बनने का मौका. ही लढत 2 संघांसाठी तितकीच इम्पॉर्टंट आहे आणि या लढतीमध्ये कोणता संघ शिकस्त राखेल आणि कोणत्या संघाला इथे शांत राहावं लागेल. परंतु फलंदाज आक्रमकतेनं खेळतो. धनेश गवते एक युवा जिगरबाज खेळाडू आक्रमकतेनं फटके त्याच्या बाटामधून येतात, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती प्रसाद पाटीलला कातिली गोलंदाजी इथे सफर करायची. वारंवार त्याला सजेशन मिळते, सल्ला मसलत जारी आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये गोलंदाजी भारी साकार करेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आगीचे आगोडंब उसळतात. डीप मिड विकेटच्या ठोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा, षटकार. 6 धावसंख्येचा शंकनाद, 37 धावसंख्येचा पल्ला गाठत असताना अगदी अटके पार हा आपण बलवान फटका पाहिला. जाग्यावरून खडे खडे हा स्ट्रोक पाहिला रिप्लेच्या माध्यमातून. दमदार फटकेबाजी, अगदी अजित गवतेची सजेशन आणि त्यात नंतर हा फलंदाज आक्रमकतेनं खेळतो, कारण आक्रमकतेचं दुसरं नाव धनेश गवते. धावसंख्येची अगदी धनदौलत लुटली जाते. नेरे विरोधात हरिग्राम, 2 संघ त्याच ताकदीनं खेळतायत. एकाच परिभागातील 2 दादा संघ क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळतात आणि या उत्तरातील अगदी पहिलं षटक पाहतो, जिथे पहिल्या षटकादरम्यान 15 धावा आणि 15 धावसंख्येची लयलूट, चांगली फटकेबाजी धनेश. अगदी खेळपडीच्या मधोमध हा चेंडू आदळलाय. अगदी 1 धाव, दुसरीचा प्रयत्न, धनु त्या ठिकाणी सज्ज, परंतु 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. 2 सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होईल. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त आणि पहिल्या षटकादरम्यान धावा लागतायत. धावपटलावरती एकूण 17, येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता टीम नेरेला. तर नामदेवजी बोपी साहेब ग्रामपंचायत सदस्य हरिग्राम यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण आसन ग्रहण करावं. नामदेवजी बोपी साहेब थांबा, आपण बसून घ्या. त्यांनी सांगितलं मॅच सुरू आम्हाला थोडं टेन्शन आलं. यस, गावाचं प्रेम असतं आणि असे पाठीराखे असावे गावाचा सामना म्हटल्यानंतर. आणि रोशन, एक लकी ड्रॉचा मी काही डाऊट्स होता काही प्रेक्षकांचा, त्यांना सांगतो, जरी वडिलांनी आपल्या मुलीच्या किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या नावाची चिठ्ठी टाकली आणि ती जर लकी ड्रॉमध्ये निघाली आणि ते जरी इथे नसतील तरी आपण त्यांना ती देणार आहोत. काहींच्या मनात डाऊट होता आम्ही कुपन टाकून घरी जाऊ, आणि तसं काही नाही आहे. पहिली चिठ्ठी ज्यांची निघणार आणि बक्षीस समारंभाच्या अगोदर आम्ही 2 तास आधी तो लकी ड्रॉ ओपन करणार आहोत आणि त्यानंतर कॉन्टॅक्ट करू. जर ते आले तर नक्कीच आम्ही त्यांना बक्षीस समारंभाच्या दरम्यान ॲक्टिवा 6G 1,06,000ची ॲक्टिवा 6G भाग्यवान प्रेक्षकांना देण्यात येईल. धन्यवाद. 18 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता टीम नेरेला. 18 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता. सचिन खाणे चिंचोली हे सुद्धा या लढतीचा मनमुराद आनंद लुटताय. चिंचोलीकरांना काहीसं थांबावं लागतंय, कारण खूप साऱ्या अगोदर लढती त्यांच्या समोर संपन्न होत आहेत, परंतु त्यांचा क्रिकेट रसिक राजा मोठ्या संख्येने आले. त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. लढतीकडे प्रस्थान केलं जातं, जिथे द्वितीय षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅकवरती येतो हरिग्राम टीमचा हरवणारी गोलंदाज अन्नू भोईर, अलीकडच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या लढतीमध्ये दमदार गोलंदाजीचा आगाज करण्यासाठी सज्ज आहे. हे षटक हरिग्राम टीमसाठी इम्पॉर्टंट. चेंडू क्रमांक 2, ओहो, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल, यश प्राप्त होत नाहीये हरिग्रामच्या अन्नूला. आणि हे पाहता अगदी व्हाईट बॉल सफर झालाय.
राईट मोर द विकेट मारा केलाय अबे फ्रॉम द बॉडी. फलंदाजापासून काहीसा दूरवरचा चेंडू सफर केलाय. धावसंख्येचा ओघ पुढे मार्गस्थ होतोय. 19 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. एका गड्याचा खातबा राहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. अगली पेशकश काउंटर अटॅक सीमा पल्ल्याड भ्याडला अजून एक दणका षटकार. पनवेलच्या या शहराला शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाई नक्कीच. तर या लांब लचक षटकारासाठी साई बोरवेलचे ओनर्स अनिल पाटील साहेब यांच्याकडून धनेश गवतेला 1000चं कॅश प्राइज. बिग शॉट. अगदी बक्षिसांची खैरात आहे. फटके सुद्धा त्याच दर्जाचे पाहायला मिळतात. ओहो इथे काय घडेल. अगदी वेगवान चेंडू सफर केलाय आणि हे पाहता अगदी नो बॉल बीमर बॉल तो सुद्धा आहे धनेश गवतेसाठी. ज्या धनेशच्या बाटमधून 2 चौकार 2 षटकारांचा साथ राहिलाय आणि अशा फलंदाजासाठी ही दावत आहे आणि तो कबूल करेल. अगदी पहिलं षटक 17 धावसंख्येची लयलूट पाहिली आणि आता पाहायला मिळतो नो बॉल फ्रीट बॉल आहे आणि आता खुलेआम खेळण्याची नामी संधी आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावपटलावरती लागतायत. प्रहार प्रहार आहे दमदार वार आहे. अजून एक रुबाबदार शानदार तालुका प्रमुख चषकातील हा दर्जेदार षटकार. हे पनवेल तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसा आला. थँक्यू डीजे. हिरोपंथी फटकेबाजी. धनेश आक्रमक झालाय. चौकार षटकारांची आतिषबाजी. अगदी एकच चेंडू डॉट खेळाय. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या दर्जाची ही रूपवान खेळी धनेशच्या माध्यमातून राहिली. परंतु मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिलेल्या अन्नू भोईरला आता कमबॅक साधायचं आहे. आणि जर पाहिलं तर अगदी 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. 5 फक्त 5 धावा. 5 धावा दूर आहे. काउंटर अटॅक पूर्णपणे अटॅकिंग ही फटकेबाजी अवगत केली जाते आणि त्यानंतर अगदी झपाट्यानं 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. अजूनपर्यंत अगदी 3 धावसंख्येची ती आवश्यकता आहे फलंदाजी करणाऱ्या नेरे टीमला. पहिला फलंदाज 0 वरती बाद झाल्यानंतर आधी राज्य गाजवताना पाहिलं धनेशला. तर सन्मान्य राजेशजी मालकर, रुपेश मालकर, समीरजी मालकर, विजयजी मालकर या मान्यवरांचे इथे आगमन झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत. एकट्या फलंदाजानं आक्रमकतेनं फटके खेळले. 8 चेंडूमध्ये 30 धावसंख्येचं योगदान. धनेशच्या माध्यमातून गुड शॉट. महेंद्रसिंग धोनी स्टाईल सामना फिनिश केलाय नेरी संघाच्या धनेशनं आणि परास्त होतो हरिग्राम. हाही संघ या स्पर्धेमध्ये चांगला खेळला परंतु अंतिम टप्प्यामध्ये काहीसा संघर्ष योद्ध्याच्या भूमिकेमध्ये हरिग्रामला पाहिलं परंतु या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागतं. तर नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण जाऊ शकता मैदानावर. वेट करू नका. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण जा मैदानामध्ये. जस मॅच जिंकली आकाश शेठ पाटील स्कायरा 11चे पुरस्कर्ते कल्याण शिरडोनच्या यशस्वी पॅकर्स स्कायरा 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरेनं हा सामना जिंकलाय आणि संघ पोहोचलाय टॉप 3.